नमस्कार मंडळी, चला तर आज मी तुमच्यासाठी एकदम मस्त हेल्दी टेस्टी आणि पोटभर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. रोज रोज पोहे, उपमा, शिरा किंवा पराठे खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजचा हा प्रकार नक्की ट्राय करा. आज आपण बनवणार आहोत भरपूर भाज्या घालून डाळ आणि तांदळाचे मिक्स असे अगदी मऊ स्पॉन्जी आणि खूप जास्त जाळीदार झालेले असे चविष्ट आप्पे. यासोबतच मी मस्त अशी चटपटीत नारळाची ओली चटणी सुद्धा बनवणार आहे. मुलांच्या नाश्त्याला डब्याला मस्त सोपी अशी झटपट रेसिपी आहे. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे डाळ आणि तांदूळ जे आहेत ते भिजत घालणार आहोत. तर आता दुपारचे जवळपास 2 वाजलेले आहेत. तर मी इथे एका वाटीचं प्रमाण घेतलं आहे. तर 2 वाट्या मी इथे घातलेल्या आहेत तांदूळ. तुम्ही रेशनचा सुद्धा तांदूळ इथे वापरू शकता. त्यानंतर मी इथे 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे पिवळी मुगाची डाळ आणि 2 चमचे बिनासालीची उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला ज्या कुठल्या डाळी हव्या असतील ना मंडळी, त्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून मी 1 ते 2 वेळेस स्वच्छ याला धुवून घेतलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये भरपूर असं जवळपास 1 ते 2 ग्लास पाणी घालून आपण याला जवळपास 4 ते 5 तासांसाठी भिजत घालूया. तर आता रात्रीचे वाजलेत 7:30. तर आता 2 ते 7:30पर्यंत छान हे मस्त असं भिजलं आहे. बघू शकता डाळीसुद्धा व्यवस्थितपणे छान सोक झाल्यात. आता आपण यातलं जे पाणी आहे ते थोडंसं बाहेर काढून घेऊया आणि व्यवस्थित निथळलं की मग आपण डाळ आणि तांदूळ अगदी कमी पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे बारीक ग्राइंड करत असताना किंवा मिक्सरमध्ये फिरवत असताना खूप जास्त पाणी घालू नका, कारण डाळीमध्ये भरपूर असं पाणी सोक झालेलं असतं, म्हणून आपल्याला पातळ मिश्रण खूप नको आहे. अगदी थोडंसं पाणी घाला आणि जे पाणी आपण तांदूळ डाळी भिजत घालायला घातलं होतं तेच पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे, म्हणजे फर्मेंटेशन छान होतं. तर आता आपण याला 4 ते 5 मिनिटासाठी छान मस्तपैकी असं फेटून घेऊया. बघू शकता. आणि याला आता आपण रात्रभर असंच झाकून ठेवणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मस्त नाश्ता किंवा ब्रेकफास्टच्या वेळेला आपण जेव्हा आपल्याला आप्पे वगैरे किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवायचे असतील तेव्हा हे उघडून बघितलं तर बघू शकता मस्तपैकी छान जाळी पडलेली आहे. जे पीठ आहे छानपैकी आंबलेलं आहे. तर आता याचे आपण इडली, डोसा किंवा मग ढोकळा बनवू शकतो. पण आज मी इथे या मिश्रणाचे आप्पे बनवणार आहे. तर लगेचच याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे अर्धा टीस्पून मीठ घातलं आहे आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे. त्यासोबतच ह्याच्यामध्ये मी कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा घालते आहे. तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या असतील, जसं की पनीरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घालू शकता किंवा गाजर असेल, शिमला मिरची असेल किंवा मग तुम्ही याच्यामध्ये मटारचे दाणे किंवा कॉर्न मकाचे दाणेसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. त्यासोबतच आपण आता हे भाज्या मिक्स केल्यानंतर 2 चमचे याच्यामध्ये तेल घालणार आहोत. तेल घातल्यामुळे आप्पे छान मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी होतात आणि घशामध्ये ते अडकत नाहीत, छान मऊ होतात. त्यानंतर आता आपण गॅसवरती हे आप्पे पॅन गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं. व्यवस्थितपणे छान गरम झालं की याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घेऊया. अगदी 2-2 थेंब आपल्याला तेल लागणार आहे. खूप जास्त तेलाचा सुद्धा हा नाश्ता नाही आहे. मुलांच्या शाळेमध्ये असू दे किंवा मग घरी काही नाश्त्याला रोज रोजचे तेच पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो, तर मग अशा पद्धतीचा भरपूर असा भाज्या वगैरे किंवा हेल्दी जर ऑप्शन तुम्हाला निवडायचं असेल तर अशा पद्धतीचे हे आप्पे नक्की एकदा ट्राय करा. आप्पे पात्रामध्ये तेल घातल्यानंतर आप्याचं मिश्रण घातलेलं आहे. त्यानंतर आपण 2 मिनिटांसाठी हे मस्त झाकून ठेवूया. बघू शकता एकदम टम्म फुगलेले असे मस्त सोनेरी रंगावरती आपले जे आप्पे आहे एका बाजूने शेकून तयार आहेत. आता याची बाजू टर्न करूया. अजून 2 ते 3 मिनिटांसाठी दुसरी बाजूसुद्धा आपण इथे शेकून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत आणि आपले आप्पे जे आहेत ते इथे तयार झालेले आहेत. बघू शकता मस्त अप्रतिम असा रंग आलेला आहे आणि छान मस्तपैकी टम्म हे फुगलेले सुद्धा आहेत. आता आपण दुसरी बॅचसुद्धा आप्याची तयार करायला ठेवली आहे. तोपर्यंत आपण इथे चटणीसाठी साहित्य बघूया. इथे मी नारळ घेतलेला आहे, शेंगदाणे आहेत, फुटाण्याची किंवा जी भाजकी डाळ असते पंढरपुरी डाळ घेतलेली आहे, लसूण आहे, जिरं आहे, कोथिंबीर आहे आणि त्यासोबतच मी इथे 2 ते 3 चमचे इथे दही घातलेलं आहे. सगळं साहित्य 2-2 चमचे घेतलं आहे. थोडासा नारळ फक्त जास्त घेतलेला आहे. त्यासोबतच मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये पाव कप पाणी घातलेलं आहे. जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही इथे सुकं खोबरंसुद्धा थोडा वेळ 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ते सुद्धा वापरू शकता. तर आता याला मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आता मस्तपैकी तडक्यासाठी आपण इथे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. सगळ्यात आधी तर चटणी या बाउलमध्ये काढून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मी मोहरी घातली आहे, पाव चमचा जिरं घातलेलं आहे. मस्तपैकी 8 ते 10 पानं कढीपत्त्याची घातली आहे. 1 ते 2 मस्त लाल सुक्या मिरच्यासुद्धा घालणार आहोत आणि अगदी चिमूटभर आपण इथे हिंगसुद्धा घातलेला आहे. छान मस्त ही खमंग अशी जिरे आणि मोहरीची जी फोडणी आहे चटणीवरती घालून घेऊया. जबरदस्त अशी ही चटणी लागते.
मुलांसाठी बनवते आहे म्हणून मी इथे आज हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही आहे, पण तुम्ही इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालू शकता. तर चटणीसुद्धा तयार आहे. गरमागरम मस्त टम्म फुगलेले असे आप्पेसुद्धा आपले तयार झालेले आहेत. तर हे जे आप्पे आहेत मंडळी तुम्हाला तोडून दाखवते आणि सगळ्यात अगोदर तर तुम्ही बघू शकता किती जास्त हे सॉफ्ट झालेले आहेत. एकदम अगदी स्पॉन्जसारखे सॉफ्ट होतात. आतली जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता. छान जाळीदार असे आप्पे तयार होतात. अजिबात आतमध्ये कच्चे राहत नाही. ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं प्रमाण जास्त घेतलेलं होतं, त्यामुळे दिवसभरसुद्धा हे जे आप्पे आहेत असेच मऊ राहतात. अजिबात कडक होत नाहीत. आतून जाळीसुद्धा तशीच आणि खायला चटणीसोबत एकदम मस्त लागतात. तर तुम्हीसुद्धा मुलांच्या डब्यासाठी नाश्त्याला किंवा मग ब्रेकफास्ट म्हणून घरी जरी बनवायचं असेल तरीसुद्धा हे आप्पे नक्की बनवू शकता. तर रेसिपी कशी वाटली मंडळी ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.